मित्रांनो, सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आपण पाहिलंय, आपल्याला माहिती सुद्धा आहे, भाऊ भावाचा वैरी झाला. संपत्तीला आता इतकी किंमत आली. वडिलोपार्जित प्रॉपर्टी म्हणजे आत्ताचं सगळ्यात महत्वाचं 52 कशी सोनं. भाऊ कितीही श्रीमंत असला, त्याला नोकरी असली, तो गावाच्या बाहेर जरी फिरणार असला तरी संपत्तीसाठी वाटा मागायला तो गावात येतोच. आणि एखाद्या व्यक्तीला जर 2-3 मुलं असतील तर घरातला एक जण शेतकरी असतो, बाकीचे कोण व्यवसायात असतं, कुणी नोकरीत असतं. आणि नोकरीतून रिटायर झालं, आयुष्यभर ज्या शेतकरी भावानं शेती सांभाळलेली असते, बरोबर वडिलांना सांगून हिस्सा मागून त्या प्रॉपर्टीसाठी रिटायरमेंट नंतर संघर्ष करणं, भांडणं, महत्वाची मोक्याची जमीन आपल्यालाच मिळाली पाहिजे. तू शेती फक्त करत होता, तुला आयुष्यभर आम्ही सांभाळलंय, तुझ्या मुलांना आम्ही हवं नको ते पाहिलंय, तू शेती करत तू तसाच बस, पण चांगली जमीन आम्हाला दे, अशी म्हणणारी माणसं तुम्ही महाराष्ट्रात पाहिली. पण महाराष्ट्रामध्ये असंही एक आदर्श कुटुंब आहे, ज्याचा आदर्श महाराष्ट्राने घेतला पाहिजे. आणि मला त्या कुटुंबाचा हेवा वाटला, कारण दररोज वेगळ्या वेगळ्या कारणाने भांडणारी आमची भावंड शेतीसाठी सक्का भाऊ पक्का वैरी झाला. शेतीसाठी आईवडिलांशी नातं तोडलं, बहिणीशी नातं तोडलं. प्रॉपर्टीच्या हिश्श्यामुळं बायको सांगल तसंच सगळी घरातली माणसं शत्रू करून घेतली. संवाद तुटलाय. अशा अवस्थेमध्ये मी एक असा वेगळा व्हिडिओ घेऊन आलोय की ज्याच्यामुळं तुम्हाला त्या कुटुंबाचं आदर्श तर वाटेलच, त्या कुटुंबाचा अभिमान तर वाटेलच, परंतु तुम्हाला गर्व सुद्धा होईल. मला सुद्धा आई वडील आहेत, भाऊ बहीण आहेत, आणि मी माझे वडील जसं सांगतील तसंच करणार. आणि जर मी चांगला असेल, सधन असेल, माझ्या शेतकरी भावाला किंवा गरीब भावाला मी खंबीरपणे त्याच्या पाठीशी राहील किंवा त्याला बळ देईल. मित्रांनो, अशीच एक वेगळी कहाणी मी आपल्या समोर मांडणार आहे. सर्वप्रथम आपलं या चर्चेमध्ये मनपूर्वक स्वागत. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर स्वागत करत असताना एवढीच विनंती करतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की आवडेल. गाव खेड्यामध्ये बांधावरून आम्ही एकमेकाची डोकी फोडतो. माणसं मारलीत आतापर्यंत, कित्येक खून झालेत शेतकऱ्यांचे आपल्या कुटुंबातल्या जवळच्या लोकांसोबत. बाकीचे तर शत्रू तमाशा बघायला असतातच, पण त्याच मध्ये एक चांगल्या विचारांचा, चांगल्या नात्यांचा एक सोनेरी किरण, ती शब्दातून चर्चा मी आपल्या समोर मांडणार आहे. म्हणून तुम्ही नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ तर शेवटपर्यंत पहा, पण नोटिफिकेशन ऑल ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा. गंगाखेड तालुक्याच्या खातगाव गावचे रंगनाथराव दहीफळे हे एक शेतकरी. रंगनाथरावांना 3 मुलं. छोटा शेती करत होता, त्याचं नाव केशव, आणि 2 शिकले, स्वतःच्या पायावर उभे राहिले. एक म्हणजे बाळासाहेब आणि दुसरे म्हणजे युवराज. दोघही प्राध्यापक. विद्यार्थ्यांना घडवत असताना शेती, आईवडील, भाऊ यांच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष होतं. आजच्या जमान्यामध्ये भाऊ कितीही मोठा झाला तरी त्याचं शेतीकडे लक्ष असतं किंवा जमिनीच्या वाटणीकडे लक्ष असतं. रंगनाथरावांनी अजूनही वाटणी केलेली नव्हती आणि ती वेळ आलेली होती. त्यांच्या समोर साधा प्रश्न आहे. दोघं भाऊ, जरी अर्थात माझी मुलं ही प्राध्यापक जरी असली तरी एक मुलगा हा शेतकरी आहे, काय होणार त्याचं? 16 एकर जमीन होती रंगनाथरावांना. वडील म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती की सगळ्या मुलांना सारखं द्यावं लागेल, कारण त्यांची सुद्धा बायका मुलं आहेत. परंतु
ज्ञान हे कधीच वाया जात नसतं आणि ज्यांचं आपल्या विद्वत्तेवर, बुद्धिमत्तेवर आणि शिक्षणावर प्रेम असतं ते आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिवाराचा आणि आपल्या विचारांचा नेहमी विकास करण्याचं काम करतात. ज्यावेळेस प्रश्न पडला रंगनाथरावांना, त्यांच्या मुलांनी त्यांच्या समोर एक वेगळाच, जो की त्यांना धक्का बसणारा निर्णय होता, एक प्रपोजल ठेवलं, जे आज मराठवाड्यात असेल किंवा महाराष्ट्रामध्ये एक चर्चेचा विषय होऊन बसलं. 16 एकर जमीन रंगनाथरावासमोर वाटणी करायची आता शेताची. रंगनाथरावांनी मुलांना सांगितलं की 16 एकर जमीन आहे बाबा हो, इकडचं कुणाला, वरचं कुणाला, नदीकडचं कुणाला, एक ठरलेलं एक सिस्टीम असते. चांगली जमीन कधीही मोठा घेणार असतो. मधवा असेल, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, आणि आता इथं तर 3 मुलं. शेवटी बारक्याला अन्याय होतो की काय होतं, कदाचित ही चुनचुन मनात असते. कारण आज प्रत्येक गाव खेड्यामध्ये वाटणीमध्ये इतके वाद होतात आणि जमिनीला भाव आलेला आहे. माणूस माणसात राहिलेला नाही. बांधावरून भांडणारी आम्ही माणसं, डोकी फोडणारी, आणि नोकरी किंवा कामानिमित्त जो गावापासून बाहेर आहे, ज्यावेळेस तो नोकरीत असेल आणि रिटायर होतो, त्यावेळेस तो पहिला वाटा मागायला आणि वाद घालायला तयार होतो, नाहीतर कोर्टाची दारं आई वडिलांसहित सगळ्यांना दाखवतो. ही भावंड सुद्धा त्याच गंगाखेड तालुक्यातल्या खतगाव गावची. त्याही गावात असे वादावादीचे प्रसंग प्रचंड घडलेले होते. पण बाळासाहेब असतील किंवा युवराज असतील, या दोन्हीही भावांनी, जे प्राध्यापक होते, त्यांनी वडिलांना ठणकावून सांगितलं, 16 एकर जमीन आहे, तुम्ही आम्हाला आता किती देणार, समान वाटणी करणार, त्याच्यापेक्षा माझा भाऊ जो गावात आहे शेतकरी, त्याला 9.5 एकर द्या, नका त्याचे जास्त तुकडे करू त्या जमिनीचे, आम्हाला किती येईल वाटणीला, आमचं काय होईल. या सगळ्या भ्रांतेमध्ये वडील आणि सगळे टेन्शन मध्ये होते. परंतु गावामध्ये रंगनाथरावांचं जुनं घर होतं, 16 एकर जमीन होती आणि अजून एक जमिनीचा भूखंड होता. त्या 2 शिक्षक भावांनी, बाळासाहेबांनी आणि युवराजनी सांगितलं, आम्हाला फक्त 3.5 एकर दोघांना द्या. म्हणजे दोघांनीही, प्राध्यापक भावांनी 3.5 घेतलं आणि बाकीची पूर्ण उर्वरित ही 9.5 एकर ही आपल्या शेती कसणाऱ्या भावाला दिली. कदाचित तुम्हाला धक्का वाटेल. भाऊ म्हणले, आम्ही प्राध्यापक आहोत किंवा आम्ही काहीतरी स्वतःची उपजीविकेचं आमच्याकडे साधन आहे. हा काय करणार शेतकरी, त्यालाही मुलं बाळ आहेत. परंतु प्राध्यापक असणाऱ्या त्या दोघांनी त्यांच्या मुलांसाठी थोडी का असेना, शेवटी वडिलोपार्जित जमीन आहे, छोटासा तुकडा स्वतःसाठी घेतला. पण त्यांचं मन इतकं मोठं आहे बांधवांनो, आपल्या शेतकरी भावाला त्यांनी 9.5 एकर दिली. फक्त जमीन नाही दिली, गावातलं जे घर आहे ते सुद्धा त्या शेतकरी भावाला, केशवला दिलं. जो भूखंड होता तो सुद्धा त्या शेतकरी भावाला दिला. पंचक्रोशीत चर्चा झाली. तुमच्या माझ्यासारखे, आपल्यासारखी माणसं त्याच्यावर बोलायला लागली. आज महाराष्ट्रामध्ये या बातमीने एक आदर्श निर्माण करून दिला. खर तर अभिनंदन त्या रंगनाथरावांचं, दैफळेंचं, ज्यांनी एक आदर्श मुलं घडवली. आज काय परिस्थिती, अहो इकडं साध्या 2 फुटाच्या काकरीवरून, बांधावरून, मी नेहमी सांगतो, आपण भांडणारी आणि 7-12 खाडाखोड करून हिस्सेसाठी जमिनीची फोड करणारी, वेळ प्रसंगी काय कळतंय त्या खेडेगावातल्या भावाला, त्याला जास्त विचारायचं नाही म्हणून त्याच्या परस्पर त्याची सही घेऊन अख्खा 7-12 विकणारी सुशिक्षित मंडळी आम्ही पाहिली आहे. आज मी पाहतोय एखाद्या खेडेगावामध्ये रंगनाथराव जसे ज्येष्ठ आहेत
तसेच त्यांचे भाऊ असतील. आज भाऊ सुद्धा म्हातारे झाले तरी एकमेकांची डोकी फोडतात. त्यांची पोरं चुलत्याच्या अंगावर येतात. जमिनीसाठी कुणाचाही मुलाहिजा पाळला जात नाही. रक्तबंबाळ करतात. आज नाती दुभंगली. जमिनीच्या तुकड्यासाठी भाऊ भावाचा राहिला नाही. आई वडिलांना कोण विचारायला तयार नाही. बहिणी तर परक्याच. बहिणींनी सुद्धा प्रॉपर्टीमध्ये हिस्सा पाहिजे म्हणून भावाशी वैर घेतलं आणि भावाने सुद्धा ती मागते म्हणून तिच्याशी सुद्धा संबंध तोडून टाकले. आजचा आमचा असा समाज आहे. त्याच समाजात आदर्श भाऊ संकल्पना काय असते, मनातलं प्रेम काय असतं, हे या गंगाखेडच्या खातगावच्या रंगनाथरावांच्या या मुलांनी आदर्श घालून दिला. बांधवांनो, मला एवढंच म्हणायचंय, समाजामध्ये असा सुद्धा आशेचा एक किरण असतो जो तुमचे विचार बदलायला किंवा तुम्हाला चांगला विचार करायला तो भाग पाडतो. असेच आदर्श मुलं किंवा असेच आदर्श भाऊ महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जर कानाकोपऱ्यात निर्माण झाले, भाऊ भावाचा कधीच वैरी होणार नाही, हे फक्त लिहून ठेवा. आणि म्हणून हा विषय मला आपल्या समोर मांडायचा होता. तुम्हाला खरंच सांगा, आदर्श भाऊ त्याची ही मी सांगितलेली शाब्दिक कहाणी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. कमेंट करून सांगा. धन्यवाद. आणि आवडलं तर शेअर करा.